शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण या वर्षी 21 तारखेलाच केरळच्या भागामध्ये मान्सून येण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे येत्या 21 तारखेला केरळच्या भागामध्ये मान्सून धडकण्याची शक्यता आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। तुम्ही पाहत आहात तुमचंच आवडता द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल। संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दिवसात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे, येत्या 19 तारखेला राज्यात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, टेम्परेचर्स कसे असणार आहेत, या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ बनणार आहे, पण हा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्येच वितळून जाण्याची शक्यता दिसत आहे। GFX वेदर मॉडेल, न्यूमेरिक डेटा मॉडेल आणि विंडीचे डेटा मॉडेल सध्या याकडे प्रोजेक्शन दाखवत आहेत। वादळ भारताच्या दिशेने येता वितळून जाणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये, आणि याचा कुठल्याही प्रकारचा धोका ओडिसा आणि तमिळनाडूच्या भागाला दिसणार नाही आहे। बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोन बनणार, त्यानंतर परत हा डीप डिप्रेशनच्या रूपात बंगालच्या उपसागरामध्येच वितळून जाण्याची शक्यता दिसत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार नाही आहे। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, याबद्दलचं जे पण अपडेट्स येते ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल। तर अपडेट्स हेच आहे की महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा जास्त परिणाम होणार नाही आहे, कारण चक्रीवादळच भारताकडे येणार नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम कुठल्याही प्रकारचा आपल्याला होताना दिसणार नाही आहे। महाराष्ट्रामध्ये नेमकी कशी स्थिती असणार आहे पावसाची येत्या 19 तारखेपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सविस्तरपणे माहिती जाणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रत्येक हवामानाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमाने मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जे कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून तेलंगणा आणि त्याला लागतवतीचा कर्नाटकाच्या भागापर्यंत बनलेला होता, हा कमी दाबाचा पट्टा पूर्वी दिशेनं सरकलेला आहे। सध्या हा छत्तीसगडपासून तर इकडे कर्नाटकाच्या भागापर्यंत बनलेला आहे। सध्या महाराष्ट्राच्या आसपास कुठेही कोणतीही हवामान प्रणाली नाही आहे। जर आपण येणाऱ्या 6 तारखेपासून 12 तारखेच्या मधात नेमकं राज्याचा कोणत्या भागात कसं पाऊस पडणार आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या 6 तारखेपासून 12 तारखेच्या मधात दक्षिण पश्चिमच्या भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच आपण 13 तारखेपासून 19 तारखेच्या मधातली स्थिती बघितली तर 13 तारखेपासून 19 तारखेच्या मधात राज्यामध्ये काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। इकडे गडचिरोली, तसंच इकडे चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, इकडे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, तसंच इकडे काही भाग आहे, तसंच इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। तसंच सामान्य पाऊस वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पडणार आहे। यवतमाळच्या भागामध्ये नांदेड, तसंच इकडे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, तसंच इकडे सातारा, पुणे या भागामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच आपण टेम्परेचर्सबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर टेम्परेचर्स आपल्याला ॲबनॉर्मल दिसणार आहेत। 6 तारखेपासून 12 तारखेच्या मधात कोकणच्या भागात टेम्परेचर्स सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहेत। तसंच राज्याचा बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर्स नॉर्मल पाहायला भेटणार आहेत। तसंच टेम्परेचर्स आपल्याला 6 तारखेपासून 12 तारखेच्या मधात सोलापूर, लातूर आणि इकडे सांगलीच्या भागामध्ये कमी राहण्याची शक्यता दिसत आहे। तसंच इकडे चंद्रपूर आणि यवतमाळच्या 1-2 ठिकाणी सामान्यपेक्षा कमी टेम्परेचर्स राहण्याची शक्यता दिसत आहे। 13 तारखेपासून 19 तारखेच्या मधातला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर 13 तारखेपासून 19 तारखेच्या मधात दक्षिण पश्चिमच्या भागात सामान्यपेक्षा कमी टेम्परेचर्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत। तसंच इकडे नागपूरचा उत्तरकडला भाग, भंडारा आणि गोंदियाचा उत्तरकडल्या भागात सामान्यपेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहेत। सामान्यपेक्षा 2 किंवा 4 डिग्री सामान्यपेक्षा तापमान आपल्याला जास्त पाहायला भेटू। मिनिमम टेम्परेचर्स 6 तारखेपासून 12 तारखेच्या मधात कोकणच्या भागात हाय राहणार आहेत। घाटमाथ्याच्या भागामध्ये सुद्धा हाय चान्सेस आहेत की टेम्परेचर्स हाय या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच आपण 13 तारखेपासून 19 तारखेच्या मधात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर विदर्भातील काही भागांमध्ये टेम्परेचर्स आपल्याला जास्त दिसणार आहेत। तसंच इकडे कोकणच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे। सध्या हे मिनिमम टेम्परेचरची स्थिती आहे तुमच्या स्क्रीनसमोर।
हवामान केंद्राकडून सायक्लॉनबाबत अपडेट्स आलेले आहेत. तर यामध्ये त्यांनी 9 तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉन फॉर्म होताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता या भागामध्ये रेड कलरचा त्यांनी सर्कल बनवला आहे. तर वेस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉल किंवा ईस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉलचा मधात हा सायक्लॉन फॉर्म होऊ शकते आणि हळूहळू हा सायक्लॉन इथून आपल्याला ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या दिशेनं येताना दिसणार आहे. पण बंगालच्या उपसागरामध्येच हा वितळून जाणार आहे आणि ॲज अ डीप डिप्रेशन कोस्टल भागामध्ये येणार आहे. त्यानंतर हा रिकव्ह होऊ शकते म्यानमारच्या दिशेनं जाण्याची याची शक्यता आपल्याला दिसत आहे. जर आपण येत्या दिवसातील संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज घेतला तर येत्या दिवसात आपल्याला 10 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही असणार आहे. तशीच परिस्थिती 13 आणि 14 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता दिसत आहे. तसंच 14 तारखेनंतर राज्याच्या काही भागात विजांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. कोकणचा काही भागात असू शकते पाऊस. तसंच इकडे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकडल्या भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे. 13 तारखेपासून तर 19 तारखेच्या मधात राज्याच्या काही ठिकाणी विजांसोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे. नेमकं कोणतं ठिकाण असणार आहे ते तुम्हाला 24 तासाआधी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये सुद्धा यावर डिटेलमध्ये तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा.